सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली मनाशी ध्यास घेऊन आज तुडावा वाट तू झोकून देर तुझा तू सार तुडावा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं संधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या उद्घाटक म्हणून विमलताई समाधानमुळे यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या शाळेचे माजी शिक्षक श्री वैभव बबन बुदेकर समाज कल्याण परीक्षा उत्तीर्ण यांनीही आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री माननीय मदनभाऊ गायकवाड साहेब यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर पुंडलिक संभाजी सपकाळ यांनीही आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून मयूर अनिल सिरसाट BSF यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर आपल्या शाळेचे लाडके मुख्याध्यापक श्री निलेश पवार सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या शाळेचे संचालक आदरणीय सुरेश पवार सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर शेख जमील भाऊ यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आपले स्थान ग्रहण केलेले आहे. उद्घाटन तसेच या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत. तर चाहे तो धूल में फूल खिला दे, चाहे तो वतन को अपना खून पिला दे, चाहे तो जुल्मों का जहां हिला दे, चाहे तो जमी का आसमान हिला दे असे आपले जे मान्यवर आहेत हे या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करत आहेत. दीप पेटविता पसरतो प्रकाश, दीप पेटविता पसरतो प्रकाश, आजचा दिन आहे खास. दीप प्रज्वलन करावे विनंती आलेल्या मान्यवरास. नुकतेच या ठिकाणी आपल्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर
आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रतिमा पूजन करीत आहेत. एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते. एक छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करते. म्हणूनच दिव्याच्या वातीपरी स्वतःचं अस्तित्व मिटून इतरांना प्रकाशित करण्याचे दातृत्व, माणुसकीचं चंदनवन फुलवणारी नेतृत्व, शून्यातून जग निर्माण करणारं कर्तृत्व ज्यांना ईश्वराने समर्पित केलं आहे असे सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करत आहेत, तसेच प्रतिमा पूजन करत आहेत. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे. संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिमेला आमंत्रण आहे. निबंध आहे, कवितेमधील विचारांना मंथन आहे. शाळेची गॅदरिंग म्हणजे बाल कलाकारांचं स्पंदन आहे. आणि या ठिकाणी थोड्याच वेळात, काही क्षणातच ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत आहात, तो कार्यक्रम थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होत आहे. अतिशय उत्साहपूर्वक असं या ठिकाणी दीप प्रज्वलन साजरे होत आहे. मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत आणि सर्व आदरणीय पालक वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वातावरण अतिशय उत्साहपूर्वक आहे. अतिशय उत्साहामध्ये दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन दोन्ही सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत. पणती दाखवते प्रकाशाची वाट, प्रफुल्लित झाले हास्य मनामनात. विनंती करते मी मान्यवरास, दीप प्रज्वलाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे आणि लगेचच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. कोणताही कार्यक्रम म्हटला म्हणजे दीप प्रज्वलन करणं हे भारतीय संस्कृतीचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी खाली बसतील. कोणताही कार्यक्रम झाला म्हणजे दीप प्रज्वलाने देवाची प्रार्थना करूनच आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात करतो. या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहामध्ये
आणि अतिशय व्यवस्थितपणे पार पडलेला आहे. स्वागत करण्याचा आपला हा या ठिकाणी सौभाग्य असते. म्हणूनच कस्तुरी मृग दूरवर असतो, पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरीच्या सुगंधनाने दरवून टाकलेले असते. अशीच काही माणसं असतात, ती आपल्या व्यक्तिमत्वाने अवघड जग सुगंधी करत असतात. मनास फुलवी मनास भुलवी, मनास फुलवी मनास भुलवी, ही काव्य फुलांची धारा. सत्कार करुणी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा, पाळतो आम्ही परंपरा. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. या ठिकाणी आपल्याला लाभलेले वैभव बबन भुतेकर यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवर श्री वैभव बबन भुतेकर हे या ठिकाणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. त्याचबरोबर हे आपल्या शाळेचे माजी शिक्षक म्हणूनही राहिलेले आहेत. सत्कार आपल्या करण्यास हर्षमज वाटतो, सत्कार आपला करण्यास हर्षमज वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा हृदयी स्नेह दाटतो. सन्मानाचा तुरा आज सिरपेचात तुमच्या, आदर भावाची शाल पांघरतो जी मनात आहे आमच्या. अतिशय उत्साहपूर्वक स्वागताचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. मान्यवर निरात्री यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले शेख जमील भाऊ यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपल्या शाळेचे लाडके मुख्याध्यापक या ठिकाणी वैभव बबन भुतेकर सरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करणार आहोत, कारण की ते आपल्या शाळेचे माजी. यानंतर आपल्या सुरू झालेला आहे. आपला उत्साह कार्यक्रमाला असायला हवा. मागे उभे असलेले सर्व पालक यांना विनंती आहे, विद्यार्थी सुद्धा यांनी खाली बसून घ्यायचं आहे, इकडे तिकडे फिरायचं नाहीये. जी मंडळी आलेली त्यांनी मंडपामध्ये येऊन बसायचं आहे, ही नम्रतेची विनंती आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण हिंदू धर्मामध्ये एक देवाची पूजा म्हणून आपण या ठिकाणी आत्ताच नुकतंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमचे माजी शिक्षक आमचे मित्र वैभव भुतेकर सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या गावच्या आदर्श प्रथम नागरिक माननीय श्रीमती विमलताई मुळे, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय मदनभाऊ गायकवाड, त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ माननीय सुरेश पवार सर, त्याचप्रमाणे पालकवर्गातून या ठिकाणी उपस्थित असलेले कुंडलिक सपकाळ सर, त्याचप्रमाणे आज जी ही शाळा या ठिकाणी दिसत आहे त्यांचं बांधकाम करणारे आमचे मित्र जमीलबाई, त्याचप्रमाणे आमचा विद्यार्थी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित मयूर सिरसाट यांच्या हस्ते आत्ताच नुकतंच या ठिकाणी प्रतिमेचं पूजन झालं. कारण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हटलं तर प्रतिपूजनासाठी ज्या शिक्षकांनी अतोनात मेहनत घेतली त्यांच्यासाठी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या विद्यार्थ्यांमध्ये सर्वांना सांगू इच्छितो की कोणतंही काम करायचं म्हटलं तर सर्वांना एका दोरीमध्ये सारखं चालावं लागत असतं. कारण कोणतंही गाडी चालायचं म्हटलं तर दोन्ही चाक सोबत चालले तरच ती गाडी व्यवस्थित चालू शकते. या ठिकाणी संस्थेने
भरभक्कम अशी सुविधा या ठिकाणी भौतिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आज ही बिल्डिंग तुम्हाला दिसते, हे आज हे स्टेज दिसतंय. मागच्या वर्षी हे स्टेज नव्हतं, पण जी जी सुविधा आपल्याला शाळेसाठी लागते ती सुविधा संस्था या ठिकाणी पुरवत आहे. आणि ज्या पालकवर्गाने आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, जे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये पाठवतात, त्यांचा आम्ही विश्वास सार्थ करत त्यांच्या पावलोपावली त्यांनी दिलेल्या पाऊल खुणा, त्यांनी दिलेले संदेश, त्यांच्यावर व्यवस्थित निर्णय घेऊन आज या ठिकाणी आपण या वार्षिक स्नेह संमेलन गेल्या 28 तारखेला आपण हे वार्षिक स्नेह संमेलन होऊ घातलेलं होतं. पण काही नीतीच्या काळामुळं आपल्याला ते शासन निर्णयामुळं कॅन्सल करावं लागलं. आणि आज परत त्या वयामध्ये जे गुण त्या विद्यार्थ्यामध्ये भरले जातात तेच त्यांच्या या पदावर नियुक्ती झालेले आमचे मित्र वैभव भुतेकर सर, हे सुद्धा या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे की या वयामध्ये आपण काय काय. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचेही मनापासून स्वागत करतो. आपण थोडा वेळ शांत राहाल अशी अपेक्षा करतो, कारण जोपर्यंत तुम्ही शांत राहणार नाही मी बोलणार नाही, आणि माझं बोलणं झाल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही. माझं बोलणं थांबल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही, आणि तुम्ही शांत राहिल्याशिवाय मी बोलणं सुरू करणार नाही. बघा काय करायचं. ठीक आहे. ॲज अ हेड ऑफ स्पोर्ट डिपार्टमेंट या रामरक्षा इंग्लिश स्कूलचं स्पोर्ट डिपार्टमेंट मी सांभाळतो. आमच्या आदरणीय प्राचार्य आदरणीय निलेश पवार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये रामरक्षा इंग्लिश स्कूल याला एक स्पोर्टचा वारसा लाभलेला आहे, खेळाचा. आमचे संचालक, संचालिका, मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद हे खेळामध्ये प्रत्येक त्या स्वतःच्या खेळामध्ये निपुण आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडणारे विद्यार्थी हे आज राज्यात, आपल्या जिल्ह्यात नव्हे, विभागात नव्हे, राज्यात काही राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव रोशन करत आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी ज्यांचं ओघवतं नाव घेतो, तसं जर रिपोर्ट केला किंवा जर वाचून दाखवला अहवाल तर खूप मोठा होईल. पण त्यामध्ये आज जे गुणवंत आपल्यात येथे उपस्थित आहे त्या सर्वांचा सत्कार करणं हे शाळेचं माझं आद्य कर्तव्य समजतो. यामध्ये बघा मित्रांनो, पार्थ देशमुख हा एक विद्यार्थी आहे. Yes, we can clap for him. अपनी तालियों की गूंज के साथ हमें भी उसका स्वागत करना है. खूप खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन पार्थ. पुढील वाटचालीस तुला आमच्या यानंतर बॅडमिंटनची टीम सुद्धा आमची स्टेट लेवलला पात्र झालेली आहे. यामध्ये 5 विद्यार्थी होते. नक्कीच त्या आज आपल्यामध्ये येथे उपस्थित नाही आहेत. त्या संभाजीनगर येथे मुलांच्या शिक्षणासाठी गेलेल्या आहेत. परंतु आमच्या आदरणीय भाऊंना म्हणजे संचालक साहेबांना जला कर दिया तो मुश्किलों को आसान बना. आगे तुझ में कुछ करने की शक्ति है. अगर तुझ में कुछ करने की शक्ति है तो पहचान भी मिलेगी. थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मिलने का मजा भी आएगा. थैंक यू एंड बैक टू द होस्ट. जिजाऊ संभाजी महाराज माणसाला माणुसकीनं जगवणारे सगळे मानवतावादी महापुरुष यांना त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक गावाच्या प्रथम नागरिक विमलताई मुळे, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण अधिकारी बबनजी भुतेकर, कार्यक्रमासाठी आवर्जून हजर असलेले सपकाळ बाबा, शाळा समितीचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदनजी गायकवाड, आपल्या शाळेचे संचालक सन्माननीय सुरेश भाऊ पवार आणि शाळेचे लाडके प्राचार्य निलेशजी पवार, हा जो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, हा सर्वात महत्त्वाचं मी जो बोलायला उभा राहिलो, मी थोडं मागावा, अशी तिरपी लाईन तयार करा. शिंबा 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 कुठे? स्टेजवर आहे शिंबा. शिंबा सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचं आहे. अतिशय अवघड डान्स आहे. सप्ता दिवा हातावरती ठेवून डान्स करतायत मुलं. अरे
खुले राज है तेज कमांस पर कांध जीवी कंस पर कोमल शरस पर शिवराज है अंधार जुलमी होता पसरला समध्या गावा खेड्यात सौराजाचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात वाऱ्याच्या गाणी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन काढूनी याला माझा वाघर कसं मी फेरू तुझं उपकार माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव जिजाऊचा लेख कसा मातीसाठी लढला भावानी तलवारीन दुश्मनास लढला आवळ्याच्या संगतीन भगवा फडकला जय शिवराय घोष गगनी यो भेला भंडारा उधळला गुलाल उधळला रयतेचा राजा जिंकून आला वाजवा चौघडा गाव यो सजवा मुलुक यो भगव्या मंदीन हाला मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव ठाय अब हम आगे चेक करेंगे हमारे संगीत का वोकल रंग बरसे भीगे चुनर वाले रंग बरसे। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। और किने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया ओ रंग रसिया रंग रसिया हो। राम मंडळी, कमेंट मध्ये द्या, शिया काही हरकत नाही बरं का आपलं. हा, आपल्याला इंग्लिश येत नाही, मराठी येत नाही, द्या शिवाय काय हरकत नाही आपल्याला. अजून द्या, ह्या व्हिडिओत बी द्या, शिवाय काय हरकत नाही आपल्याला. 0 1 2 3 एक दुसऱ्याचा खाली 15 जण बिना आंघोळीचे. भाऊचा फार मोठा बड्डे. हजारों साल साल के बिना 50,000 जोर से काय कुछ स्टाइल है.
ये बाबूराव का स्टाइल है. अच्छा ये बताइए, जो बम फटा तो क्या एकदम से फटा? बोलने ही नहीं, एकदम से नहीं फटा, एकदम से नहीं फटा. बम पहले हमारे बाजू में आए, फिर मुझे देख के थोड़ा सा शर्माए, फिर लुढ़कते लुढ़कते मेरे नजदीक आए, फिर नजदीक आके बोले मैं बम हूं, आप बुरा ना माने तो फाट लूं. मैंने कहा जब आ गए हो तो फाट लो. मेरी ओर देख के बम बोले ఈ పిల్లలు కూడా చీర కడితే పోరా. రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోడు లేరు మెసిరి लफड़े में मेरे को क्यों फंसा के रखा है? उठा ले रे बाबा, उठा ले. मेरे को नहीं रे, इन दोनों को. आरंभ आहे प्रचंड आहे. चे मुलं तयार राहतील. तसेच वर्ग पहिलीचे राजस्थानी रिमिक्स मुली तयार राहणार. वर्ग दुसरा तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू
की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों को मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड शौर्य का चुनाव या कि हार का। मन बीत करा मन मन बात
डम 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 डमरू वाजे डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे डम 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 डमरू वाजे डमरू वाजे हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे तड 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 ताशा वाजे तड 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 ताशा वाजे हे तड 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 ताशा वाजे तड 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 ताशा वाजे हे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे डम 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 डमरू वाजे डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे हे डम 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 डमरू वाजे डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे अहो कपिल सर कपिल सर कपिल सर ओ कपिल सर अरे करना क्या चाहते हो भाई? मैं हूँ सर मैं आप डरा रहे हो? मैं डर रहा हूँ? अरे डराना नहीं रे भाई, ऐसे कुछ भी करते हैं लोग। सर आपको पता है क्या हुआ है? हमारे इस रामरक्षा इंग्लिश स्कूल में भूत भूत हनुमान ज्ञान अगर जय कपी भूत। अरे भागो रे भागो रे भागो। सर कहा? सर भूत है मगर पता नहीं कहीं तो छुपा होगा। सर भूत है भूत है भागो भूत बघायचा। भाषा लिखता हूँ तुझे रोज जरा सा तू मेरी है प्रेम की भाषा लिखता हूँ तुझे रोज जरा सा कोरे कोरे कागज जिन पे बेकस कोरे कोरे कागज जिन पे बेकस लिखता हूँ ये खुलासा तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो ही जिसे इश्क ने मारा तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो ही जिसे इश्क ने मारा। गिरीश का सुनने का गाना गिरीश का सुनेगा।
क्या बात है, क्या बात है, क्या बात है.